नमस्कार. नीतिस्पंदन ह्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून भक्त हो आपल्या आयुष्यातील दुःख समस्या दूर करून सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी काही अत्यंत प्रभावी अनुभवी असे उपाय सांगितले आहेत. ते कोणते आहेत ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण तेच खास उपाय जाणून घेणार आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र देणाऱ्या श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वतःचे घर होण्यासाठी दररोज सकाळ संध्याकाळ ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने 108 वेळा जप करा. आपल्या इच्छेनुसार जपसंख्या वाढवू शकता. मनोकामना पूर्तीसाठी दररोज श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर दिवा लावावा, अगरबत्ती लावावी व जप साधना सुरू ठेवावी. प्रत्येक गुरुवारी गरजवंत लोकांना अन्नदान किंवा धान्य अथवा पिवळी फळे दान करावे. श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन 21 दिवस प्रार्थना करावी. प्रसाद अर्पण करावा. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवावा, सुशोभित करावा. याने घरात समृद्धी येत असते. घराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा. सकाळी उठल्यावर घर झाडून घ्या. रात्री चुकून सुद्धा झाडू काढू नका, त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही. संध्याकाळ होताच घरात देवाजवळ दिवाबत्ती करा. घरातील प्रत्येक कोपरा उजेडाने भरून टाका. जर विशिष्ट कामासाठी बाहेर जात असाल तर दही साखर खाऊन जावा. यामुळे कामामध्ये यश प्राप्त होते. महिलांचा नेहमी आदर करावा. 10 वर्षाखालील मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांना आनंदी ठेवावे. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि जीवनामध्ये आनंद येतो. जेव्हा शक्य असेल तेव्हा पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. श्री लक्ष्मीदेवींची कृपा प्राप्त होते व लक्ष्मीदेवी खूप प्रसन्न होतात. तिजोरी पिवळ्या कपड्यावर श्री लक्ष्मी यंत्राची किंवा श्रीयंत्राची स्थापना करावी. त्याची पूजा करावी. तिजोरीत किंवा देवघरात अखंड 7 हळकुंड आणि 11 गोमती चक्र ठेवावे व त्यांची योग्य ती काळजी घ्यावी, पूजा करावी. अंघोळ करताना देवाचे नाव घ्यावे. हे तीर्थस्नान केल्याच्या समान पुण्य देणारे असते. स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करावे. अन्न प्रसादासमान तयार होते. पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करावा. प्रसादासमान अन्न तयार होते. चालता चालता देवाचे नामस्मरण करावे. हे तीर्थयात्रेचे पुण्य प्राप्त करून देते. झोपताना देवाचे नाव घ्यावे. यामुळे ध्यान निद्रेचे पुण्य प्राप्त होते. श्री स्वामी समर्थांच्या या उपायांनी अनेकांचे आयुष्य बदललेले आहे. तुमचेही जीवन बदलेल अशी मला खात्री आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आनंद, लाभ व कृपा प्राप्त होईल. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रसन्न. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठी